गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू ज्ञानाली व्हिडिओ. आज आम्ही परत शूट करत आहोत छान. आणि आज 4th डे एक बाप्पाचा. पण असं खूप पटपट दिवस जातात, ते असं वाटतच नाही की 4 दिवस झाले बाप्पाला येऊन. सो 7 दिवसाचाच असतो आमच्या इथे सगळ्यांचा गणपती. आणि आज मी लवकर उठली आहे आणि उठल्या उठल्या मी बिग बॉस बघते. ॲक्च्युली कालचा माझा एपिसोड अर्धा राहिला होता बघायचा, सो मी तो आत्ता बघते. आणि आता बघूयात, थोड्या वेळाने मला दीदीकडे आरतीला पण जायचं आहे 11 वाजेपर्यंत. मग मी आरती करून घरी येईल परत, मग परत शूट करेन. म्हणजे ते पण दाखवेल तुम्हाला आरतीचं. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू ज्ञानाली व्हिडिओ. परत एक मस्त व्लॉग शूट करतोय. आणि आता मी उठली, आवरलेलं वगैरे, केस धुतलेत. आणि आज मी नाश्त्याला बनवणार आहे थालीपीठ. सो त्याचीसुद्धा रेसिपी मी दाखवल तुम्हाला. सो चला आता आवरूया पटापट. सो गाईज, माझी आंघोळ झालेली आहे आणि मी आता पटकन देवपूजा करणार आहे. मग मला खीर बनवायची आहे देवासाठी. मी ती खीर घेऊन दीदीकडे जाणार आहे, मग परत शूट करते. मला अजून सगळं आवरायचं आहे, मी फक्त आंघोळ केली आहे. सो आवरून पटकन पूजा करते, मग जाते. सो मी बनवते थालीपीठ. मी पीठ मळताना माझ्या लक्षातच नव्हतं मी व्हिडिओ शूट करू, पण हे बघा, हे असे मस्त मस्त खरपूस थालीपीठ होत आहेत. ॲक्च्युली काय झालं होतं, कोबीची भाजी बनवली होती. सो ती म्हणजे आम्हाला एवढी आवडत नाही, त्यामुळे मी त्या कोबीचं थालीपीठ बनवलं आहे. मस्त लागतं आहे. सो माझी खीर होत आली आहे, आता मी तिला पॅक करते काचेच्या डब्यात, मग घेऊन जाऊ आपण. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की मी बनवणार आहे आज उकडीचे मोदक. सो मी ती प्रोसेस आहे हे बघा चालू केली आहे. खोबरं खिसून वगैरेचे, ते काय म्हणतात त्याला, खोबरं खिसून गूळ वगैरे खिसून मी हे सारण बनवायला ठेवलं आहे. आणि एका साईडला मी आता उकडीची तयारी करते, ते तांदळाचं पीठ वगैरे टाकून. आणि तुम्हाला दाखवते मी आज माझे मोदक कसे होतात. आय होप चांगले होतील. झाली आरती आणि मी आता घरी निघाली आहे गाडीवर. सो घरी जाऊन तुम्हाला परत भेटते. सो झालं आता सगळं. उकड पण तयार आहे, सारणसुद्धा तयार आहे. आता मोदक बनवायचे ते तुम्हाला दाखवते. ही उकड तयार आहे, मस्त म्हणजे चांगली झाली आहे. हे सारण, हे तूप वगैरे, हे सगळं आपल्याला आता मोदक बनवायला लागेल. स्वतः मी बनवायला चालू करते, बघू मला कसे जमतात. परत तुम्हाला भेटते. सो मी आता खाती आहे चिप्स. ॲक्च्युली हे माझे फेवरेट चिप्स आहेत, पण मी यांना खूप दिवसांनी खाती आहे. सो झालेत आता मोदक माझे बनवून, मी तुम्हाला दाखवते. इथं ठेवते. आता मी ह्या मोदकला घेऊन मम्मीकडे चालली आहे. मम्मी यांना उकड देईल. झाले उकडीचे मोदक. तर मम्मी, मला खूप भूक लागलेली म्हणून मी सँडविच ऑर्डर केले. कितना भी खाए भूखा ही रहता है. फायनली झालेत माझे उकडीचे मोदक आणि ते मी इथे पप्पासमोर ठेवलेत. आता आरती झाली की मग आम्ही हे बघा आरती करायची. सो त्यासाठी आम्ही नाही का प्रसाद आणून ठेवला आहे. छान झालेत, खाऊन बघू मग नंतर. गाईज, आज आम्ही चॉकलेटचे मोदक बनवले, खूप सुंदर झालेत. गाईज, तुम्हाला वाटत असेल एवढा संध्याकाळी रेडी का झाले, कारण आम्ही चालू डेकोरेशन बघायला. लेटच झालं आहे आम्हाला, तरी पण मी ब्लॉग शूट करते. सो जर मला जमलं तर मी डेकोरेशनची सुद्धा शूट करेन, नाही जमलं तर राहील. मम्मीचं काहीतरी घ्यायचं होतं म्हणून आम्ही एवढ्या रात्री आलो या बिल्डिंगमध्ये. आणि हे कुत्रं बघा, इतकं थ्रेट आहे ह्याचा की कोणीच आत गेलं नाही आत्तापर्यंत आम्ही आल्यापासून. आणि आता रात्रीचे 11 वाजलेत आणि त्या काकू खाली येऊन आता आम्हाला देणार आहेत. सो गाईज, आम्ही आलो आता इथे डेकोरेशन बघायला. आवाज सो आहे अनादर डेकोरेशन. आम्ही 2-3 पाहिले की त्याच्यातले मी एक दोनच शूट केले. सो गाईज, आलेली आहे घरी, जेवण पण झालं आहे, आरती पण झाली आहे आणि खूप जास्त दमली आहे. सो आता झोपणार आहे. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे ट्यून्ड, बाय.
फायनली बॅक टू होम झालेत सगळे डेकोरेशन बघून. ॲक्च्युली तिथं काहीच आवाज नव्हता, सो मी मे बी व्हॉइस ओव्हर दिल त्या सगळ्या क्लिप्सला की कुठे काय होतं. आणि आता इट्स टाईम टू स्लीप. 11:30 झालेत आणि आता झोपलंच पाहिजे काही करून. सो आता मी पटकन चेंज करते आणि झोपते. सो थँक्स. इथेच हा ब्लॉग संपतोय. सो थँक्स फॉर वॉचिंग. परत आपण भेटूयात मस्त ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय.